शिल्पा चंद्रपूर ते कॅमेन आयलँड्स या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा तर बघूया। साक्षीदार व्हायला आलेला हो, साक्षीदार व्हायलाच म्हणावं कारण आज आहे सगळ्यांच्या लाडक्या हाय आय एम शिल्पा तरे परिवा कॅमेन आयलँड असं यूट्यूबवर फेसबुक 50वा अभिषेक कीर्तन सोहळा आणि सोबतच मी शिल्पा हा 50 वर्षाचा तिचा प्रवास आणि त्या प्रवासाला लिखित करण्यात आलेलं पुस्तक आणि त्या पुस्तक प्रकाशनाचा जवळचा हा दुग्ध शर्करा योग साधून आला आहे आणि तो घडवून आणण्यात आला आहे आणि अशा या कार्यक्रमाच्या आपण सगळे साक्षीदार व्हायला आलेलो आहोत। तेव्हा आजच्या कार्यक्रमात त्याचे वर्णन करणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शिल्पाताईच्या या विष्णुचंद्राच्या कृपया आपण टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करावा। आणि आपण निर्माती आहे त्याच्यामुळे निर्माण करतं माझं स्वप्न होतं स्टेजवर बसून माझं कोणीतरी स्वागत करावं, माझं कोणीतरी ऐकावं। मला कोणी प्रमुख वक्ता किंवा अध्यक्ष कोणी बोलवलंच नाही या माझ्या 50 वर्षाच्या काळामध्ये। एक कलाकार म्हणून बोलवायला हवं होतं राईट, मला बोलवलंच नाही। मग मी ठरवलं की चला आपण प्रोग्राम करू आणि आपणच प्रमुख पाहुणे होऊ। त्याच्यामुळे इफ अपॉर्च्युनिटी डोंट नॉक द डोअर बिल्ड द डोअर। इंटरनॅशनल लेवलला गेली आहे, तिचे आलेले संदेश शुभेच्छा काही मी वाचून दाखवते आपलं फोटो सेशन होतपर्यंत। सुनील शरद चिटणीस स्वभावाची ओळख आहे। शिल्पकार त्याला भावलेल्या आकाराचे शिल्प घडवतो, पण काही कलाकार स्वशिल्प घडवतात, त्याला इंग्रजीत सेल्फ पोर्ट्रेट असं म्हणतात। पण ते घडवण्यासाठी स्वतःवर स्वकर्तृत्वावर प्रेम, श्रद्धा, आत्मविश्वास आणि पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा लागते। विदर्भातले सगळे लोक आहेत, विदर्भातल्या मराठीत हिंदीचा भरणा असतोच, नैसर्गिकच आहे कारण हिंदीचा भरणा असतो। त्यात ती 15 वर्ष कॅमेन आयलँडला राहिलेली होती, त्यामुळे त्याच्यात इंग्रजी पण शब्द, वाक्य, पॅरेग्राफ भरपूर असायचे। त्यामुळे मला तर बऱ्याचदा असं वाटतं ते पुस्तक सोडूनच द्यावं, पण मी ते एक आव्हान स्वीकारलं। त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत मराठीत 91 महिलांची आत्मचरित्र प्रसिद्ध झालेली आहेत, परंतु 91 आत्मचरित्रांमध्ये अशा प्रकारचं आत्मचरित्र नाही की एखादी चंद्रपूरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातली मुलगी महिला 35व्या वर्षी परदेशात जाते, इंग्रजी शिकते, कॉम्प्युटर शिकते, ड्रायव्हिंग शिकते, तिच्या चित्रकलेला तिथे ती वाव निर्माण करते, पतीची तिला साथ मिळते, मुलीची साथ मिळते आणि आपल्याकडचं सुखावं जीवन तिकडे नाही की आपल्याकडे स्वयंपाकाला बाई मिळते, मग तुझी भांडी करायला वेगळीच बाई असते, गाडी चालवायला ड्रायव्हर असतो, म्हणजे आपल्याकडे हा सगळा थाटमाट असतो। परंतु परदेशात मात्र या पुरुष असो की स्त्री असो दोघांना या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या स्वतःच पार पाडाव्या लागतात, तिथे काही नोकर चाकर मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिने 15 वर्षात जे यश मिळवलेलं आहे ते खरोखरच प्रशंसनीय आहे। आणि हे पुस्तक म्हणजे तिचं कौतुक तर आहेच आहे, कारण आत्मचरित्र असं त्यात बहुतेक तो पाहत असतो, परंतु इतरांना आणि विशेषतः महिलांना आणि मुलींनासुद्धा प्रेरणा मिळेल। माझं लग्न झालं, मुलबाळ झालं, संसार सुरू झाला, म्हणजे आता माझं करिअर संपलं असं न समजता त्यांनीसुद्धा जर ठरवलं की त्या परिस्थितीत त्या आयुष्यात नक्की पुढे जाऊ शकतात। आणि जसं आपल्या प्रज्ञा मॅडमनी सांगितलं की याच्यावर चित्रपट व्हायला हवा, आपले दिग्दर्शक दीक्षित सरही म्हणाले की चित्रपट व्हायला हवा, तर खरोखरच व्हायला हवा, कारण समाजात अशी प्रेरणा जागृत करण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांची, चित्रपटांची मोठ्या प्रमाणात गरज आहे। आणि मला वाटतं की शिल्पा 50शी झाली, एक पुस्तक प्रकाशित झालं म्हणून तिच्या स्वभावाप्रमाणे की याच्यातच मशगूल न होता याच्या पुढे सुद्धा ती धडाडीने जोमाने काम करत राहील, स्वतः कामाला लागेल, आमच्यासारख्यांनाही कामाला लागेल अशा शुभेच्छा देतो आणि तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सुखी समृद्ध जीवनासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो। धन्यवाद।
दोन्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये बोलणार. माझं मराठी तेवढं चांगलं आहे, पण माझं इंग्लिश पण आधी चांगलं नव्हतं, आता तर ॲक्च्युली झालं. So thank you so much for everyone coming here to celebrate the most beautiful and the most kind person in the entire world, my mother, my Ai. I know that in this community, when a daughter is born, there are no fireworks and there are no celebrations. That's the harsh truth. In this world, a daughter is a burden. One day, I will cost a hefty dowry to my parents that will severely affect them financially. And one day, I won't be able to do the farm work or do anything that a man can do. But thankfully, my parents didn't think that way. 21 years later, and now I'm a medical student in London, surrounded by completely incredible people. Each and every single person in this room, regardless of gender, regardless of race, regardless of anything, is capable of so much. And that's because that's the way our parents brought us. आपले पॅरेंट्सचे संस्कार एवढे इम्पॉर्टंट असतात कारण तरी that's who we are, that shapes who we are, and that's what made me try to be so much more than what I could be. And my parents taught me that the circumstance of my birth will never stop me from achieving anything in this world. And that's why today there's fireworks in celebration of everyone. The things that my mom did for me weren't just about being a good mom. It was about teaching me how to be a good person. My mom taught me the importance of kindness and always looking out for others. I remember the time when I was upset about losing a race at school, and my mom told me something I'll never forget. Everything bad happens for good. And rose mi te malas monte. Everything bad happens for good. And that stays with me and it's guided me throughout my entire life. But it wasn't the words that taught me. It was more about her actions. I watched her go out of her way to help friends and family, even if it meant sacrificing her own time and energy. I've seen her extend a hand to strangers, completely people that she didn't know, because she believed in the goodness of people. She's always led by example, showing me that the true measure of a person is how they treat someone. And I couldn't have asked for a better role model. You've heard all the stories today. She's an incredible person, and to me, an incredible mother. She's taught me unconditional love. No matter what, I can always rely on her for everything. We have a typical mother-daughter relationship. We have fights almost every single day, but always 2 seconds later, she'll come to my room with a small plate of snacks and say sorry. My mother has never said no to me before. I malashengol paijaz. I rudigeli malat kuniche bhat paije. I ude माझं school project आहे आणि मी अजून काही केलं नाही. Please माझ्यासाठी कर. She came back to me as my idol, and she said yes with a smile. My mother deserves everything in this world and more, and I don't deserve such a wonderful woman in my life. Without her, I wouldn't even be 1% of the person I am today. It's only because I had her as a role model to mold myself into that I'm able to speak here with confidence. The most proud sentence that I could ever say in my life is that I am my mother's daughter. तेव्हा मला confident बनायचं आहे, तर मी मला सांगते, मी शिल्पा हगल पल्लेवारची daughter आहे. तेवढंच पाहिजे. I love you, life. Happy 50 years. आनंद या जीवनाचा सुगंध हे बघा इकडे हे बघा इकडे मीना आधी उभी राहा साईड माझ्या इंडिकेटर चालू आहे.
आमच्या चॅनलवरती नवनवीन बातम्या पाहण्याकरता आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे. आपल्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याकरता आम्हाला 9021550616 वरती संपर्क साधावा. जय महाराष्ट्र, जय भारत.